मैत्रिणींनो, नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण मेदू वड्याची रेसिपी बघणार आहे। त्याच्याबरोबर आज आपण सांबार कसं बनवायचं ते बघणार आहे। दरवेळेला आपण चटणी बघतो मेदू वड्याबरोबर खायला, आज आपण सांबारची रेसिपी बनवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता मेदू वडा सांबारची रेसिपी बनवायला घेऊया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। सर्वात आधी आपण सांबार बनवायला डाळ शिजवून घेऊया। त्यासाठी मी तुरीची डाळ घेतली आहे 1 वाटी आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे। तुम्हाला उडदाची डाळ टाकायची ती पण टाकू शकता। त्यात मी 1 कांदा टाकलाय, टोमॅटो टाकलाय आणि थोडीशी हळद टाकून कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आता दुसऱ्या टोपामध्ये मी भोपळा, फ्लॉवर आणि ह्या शेंगा आहेत त्या शिजवून घेते मीठ टाकून। डाळ पण आपली छान शिजले 3 शिट्ट्यांमध्ये, तिला छान अशी घोटून घेऊया। आता आपण डाळीला फोडणी घालायला घेऊया। गॅसवर कढई ठेवले, कढई छान तापली की 1 चमचा तेल टाकले, तेल छान तापलं की 1 चमचा मोहरी टाकले, मोहरी छान तडतडायला द्यायचे। मोहरी तडतडल्यावर जिरं टाकले, मी त्यात लाल 2 संगेश्वरी मिरची टाकले, हिंग टाकले पाव चमचा आणि आपली घोटलेली डाळ टाकली आहे। त्याच्यात वरून हा मी भोपळा, शेंगा आणि फ्लॉवर शिजवलेला तो टाकलाय, गूळ टाकलाय, 1 खडा चिंचेचा कोळ टाकलाय, मीठ टाकलाय चवीनुसार आणि कोथिंबीर घालून छान अशी उकाळी काढायची। असं आपलं सांबार तयार आहे। आता मेंदू वडे बनवण्यासाठी हे उडदाची डाळ 4 ते 5 तास मी भिजत घातलेली, ती स्वच्छ धुवून घेतली। आता मिक्सरला आपण वाटून घ्यायचे। डाळीतलं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं। 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकून मी अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे। गरज वाटली तर थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला 1-2 चमचे आणि अशी आपल्याला डाळ बारीक एकदम वाटून घ्यायचे। छान अशी वाटून घेतली मी डाळ। त्यात आता मीठ टाकते मी चवीनुसार आणि कोथिंबीर टाकते थोडीशी, ती टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनटं आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ छान हलकं होतं आणि मेदू वडे पण आपले छान असे हलके होतात आणि बाहेरून क्रिस्पी होतात। असं एकाच दिशेने आपल्याला 2 ते 3 मिनटं छान अशी फेटून घ्यायची डाळ। आता हे पाण्यात आपल्याला थोडासा गोळा टाकून चेक करायचं आहे, जवळ गोळा राहिला म्हणजे आपलं छान असं मिश्रण हलकं झालं आहे। बघू शकता तुम्ही खाली डुबत नाही आहे, म्हणजे छान मिश्रण आपलं तयार आहे मेदू वड्यासाठी। चला तर मग करायला घेऊया। आता गॅसवर मी तेल तापायला ठेवलं आहे कढईमध्ये। आता एका भांड्यात पाणी घेऊन थोडा पाण्याचा हात लावायचा आहे, म्हणजे असं पीठ आपल्या हाताला चिटकत नाही। आता मी अंगठ्याला बोटाला थोडंसं पाणी लावलं आणि मध्ये असं त्याला छिद्र पाडलं आहे। आता असं आपल्याला मेदू वडा तेलामध्ये अलगद सोडायचं आहे। तेल पण आपलं छान तापलं आहे। असे 6 ते 7 मी मेंदू वडे सोडून घेते तेलामध्ये। तेल थोडं जास्त ठेवलं म्हणून एका वेळेला 6 ते 7 मेंदू वडे बनू शकतात। त्याचा अंदाज घ्यायचा आपल्याला, आपल्या तेलात किती मेंदू वडे एका वेळेला होतील तेवढेच टाकायचे आहेत। आता हे 6 मेंदू वडे टाकले आहेत मी। आता त्याला 1 मिनटं वर यायला द्यायचं आहे। गॅसची फ्लेम आधी आपल्याला हायच ठेवायचे, म्हणजे छान असे मेंदू वडे फुलून वर येतात। छान असं आपलं हलकं पीठ झालं होतं म्हणून छान असे दिसायला पण हलकेच दिसत आहेत मेंदू वडे। आता हे पलटून घेऊया आणि दोन्ही साईडनी असे छान असे आपण त्याला तळून घेऊया। एका साईडनी छान रंग बदलला थोडासा की नंतरच आपल्याला त्यात झारा घालून त्याला पलटी करून घ्यायचं आहे। असे सर्व मेंदू वडे मी पलटी करून घेतलेत। आता दोन्ही साईडनी छान त्याला आपण असं सोनेरी रंगावर तळून घेतलं आहे। आता हे काढून घेते मी मेंदू वडे, सर्व आपले छान तळून झाले आहेत। असं आपला मेंदू वडा आणि सांबार तयार आहे। एका ताटलीत मी असे मेंदू वडे घेतले, त्याच्यावर सांबार ओतले आणि असं गरमागरम मेंदू वडा सांबार अप्रतिम लागतं। नक्की करून बघा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा।